नमस्कार, अन्नपूर्णा चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत आहे. खूप जणांना दोडक्याची भाजी आवडत नाही, पण एकदा हिरव्या वाटणातील या पद्धतीने दोडक्याची भाजी नक्की करून पहा. तर इथे दोडका कट करून घेतला आहे. हिरवी मिरची, आलं, लसूण व कोथिंबीर याचं वाटण बनवलं आहे. नंतर तुरीची डाळ मी इथे 3-4 चमचे 20-25 मिनिटे भिजत ठेवली होती. नंतर इथे कढईमध्ये फोडणीसाठी तेल घातलं आहे. तेल गरम झाल्यानंतर 1 चमचा मोहरी व 1 चमचा जिरे घातलं आहे. नंतर बनवलेलं हिरवं वाटण घातलं आहे. वाटण व्यवस्थित परतल्यानंतर याच्यामध्ये भिजवलेली तुरीची डाळ घालायची आहे व 3-4 मिनिटे डाळ आपल्याला परतून कट केलेला दोडका घालायचा आहे. दोडका 1-2 मिनिटे व्यवस्थित असं परतून घ्यायचा आहे. टिफिनसाठी ही झटपट होणारी भाजी आहे व खूप कमी साहित्यात ही बनवून तयार होते. हळद घातली आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व झाकण ठेवून एक वाफ काढायची आहे. एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. गरम पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे व 10 मिनिटे झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची आहे. नेहमी काळ्या मसाल्यातील दोडका बनवण्यापेक्षा एकदा हिरव्या वाटणातील नक्की बनवून पहा, तुम्हाला देखील आवडेल. शेवटी इथे भाजी शिजत आल्यानंतर शेंगदाण्याचं कूट 2-3 चमचे घातलं आहे व बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. ही भाजी जास्त पातळ व जास्त घट्ट नाही, थोडीशी सरभरीत अशी बनवून तयार होते व तुम्ही भाकरी, चपाती, भात कशासोबतही खाऊ शकता. चवीला एकदम छान लागते. तर झटपट होणारी दोडक्याची भाजी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा व आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा.